नमस्कार, शिर्केज फूड कोर्टमध्ये आपले मनापासून स्वागत आहे. डब्यासाठी काही बनवायचे असेल तर हिरव्यागार वाटाण्यांचा हा मसालेदार भात म्हणजे उत्तम पर्याय. चला तर मग वेळ न घालवता अशा या चविष्ट आणि पौष्टिक रेसिपीला सुरुवात करूया. गॅसवर कुकर गरम करायला ठेवला. त्यामध्ये मी 2 चमचे तेल टाकले. तेल चांगलं गरम झालं की त्यामध्ये आपल्याला 1 चमचा जिरं टाकायचं आहे. आता हे जिरं चांगले तडतडले ना, मग ते 2 तमालपत्र, 2 दालचिनीचे तुकडे, 5-6 लवंगा, 1 मोठी वेलची आणि अर्धं चक्रफूल तेलात टाकले. छान लालसर होईपर्यंत परतून घ्यायचे. हा मसाला टाकल्यामुळे छान चव येते. तेलात आता कांदा टाकूया. उभा चिरलेला कांदा आहे. मी इथे 3 मध्यम आकाराचे कांदे उभे चिरून घेतलेले आहे. आता ते तेलामध्ये टाकले. कांदा छान तेलामध्ये परतून घ्यायचा आहे. सर्व कांदा टाकून झाला. कांदा सतत परतत राहायचा आहे. कांदा खाली लागू शकतो. कांदा लालसर भाजायचा आहे. कांदा लवकर परतला जावा म्हणून त्यामध्ये मी थोडेसे मीठ टाकले. पुन्हा मीठ टाकल्यानंतर पुन्हा एकदा छान परतून घ्यायचं आहे. कांद्यामध्ये मीठ छान मिक्स झाले पाहिजे. कांदा लाल झाला तर आपण त्यामध्ये टोमॅटो टाकूया. इथं मी 1 मीडियम साईजचा टोमॅटो बारीक चिरून घेतला आहे. आता कांद्यामध्ये हे टोमॅटोसुद्धा छान मिक्स करून घ्यायचे आहेत. सतत हलवत राहायचं आहे. कांदा टोमॅटो मऊ शिजल्यानंतर त्यामध्ये मी हिरवं वाटण टाकलं. तर हिरव्या वाटणामध्ये 8 ते 10 लसणाच्या पाकळ्या, थोडंसं आलं, थोडीशी कोथिंबीर आणि 4-5 हिरव्या मिरच्या टाकून बारीक वाटून घेतले. हिरवा मसाला तेलात छान परतून झाला. तेल सुटले. त्यामध्ये आता मी 1 चमचा मिरची पावडर, अर्धा चमचा गरम मसाला, पाव चमचा हिंग टाकला आहे, अर्धा चमचा हळद टाकली आहे. हे सर्व मसाले तेलात टाकले. इथे 1 चमचा गोडा मसाला टाकला आहे. मसाल्यामुळे भाताला खूप छान चव येते. त्यात सर्व मसाले व्यवस्थित परतून घ्यायचे. तेल सुटेपर्यंत मसाले परतून घ्यायचे. मसाल्याला खमंग वास सुटला पाहिजे तोपर्यंत मसाला परतत राहायला पाहिजे. मसाले जळू नये म्हणून मी काय केलं, हिरवं वाटण केलं होतं ना ज्या मिक्सरमध्ये, त्या मिक्सरचं भांडं मी धुवून घेतलं आणि ते पाणी ते मसाल्यात टाकून दिलं आणि पुन्हा एकदा परतून घेतले. मसाल्याला किती छान कलर आला, तुम्ही बघू शकता. मसाल्यात पाणी टाकलं होतं ना, ते सर्व पाणी आटेपर्यंत मी मसाला परतून घेतला. तुम्ही बघू शकता मसाल्यात अजिबात पाणी नाही आहे. 2 वाट्या तांदूळ घेतलेला आहे. 2 वेळा धुवून घेतला. मी भिजत वगैरे काही ठेवलेला नव्हता. तांदूळ मसाल्यात हलक्या हाताने परतून घेतल्यामुळे तो शिजल्यावर तुटत नाही आणि छान सुटा होतो. तांदूळ मसाल्यात एकजीव होईपर्यंत परतून घ्यायचे आहेत. तांदूळ मसाल्यामध्ये छान मिक्स करून झाले. आता मी त्यामध्ये पाव किलो हिरवा वाटाणा टाकला आहे आणि तो तांदळामध्ये छान मिक्स करून घ्यायचा आहे. आता चवीनुसार मीठ टाकलं. इथे मी अंदाजे 1.5 चमचा मीठ टाकलं आहे. तुम्ही तुमच्या चवीनुसार मीठ टाका. तांदळात मीठ मिक्स केले. इथे मी 2 ग्लास पाणी टाकले. 2 वाट्या तांदळासाठी 2 ग्लास पाणी म्हणजे 4 वाट्या पाणी हे योग्य प्रमाण आहे. आता आपण बारीक चिरलेली कोथिंबीर टाकूया. कोथिंबीर भातामध्ये छान मिक्स करून घेतली. हलक्या हाताने उलटण्याने भात हलवून घ्यायचा आहे. त्यामुळे काय होईल, भात तुटणार नाही, भाताचे कण तुटणार नाही, भात अगदी मोकळा शिजला जाईल. कुकरला आता झाकण लावून घेऊया. कुकर लो टू मिडियम फ्लेमवरती ठेवला आणि आपल्याला आता त्याच्या 2 शिट्ट्या काढायच्या. जास्त शिट्ट्या काढायच्या नाही, नाहीतर भात खाली लागू शकतो. कुकर थंड झाला. आता आपण कुकरचं झाकण उघडून बघूया. तुम्ही बघू शकता भात मस्त शिजला आहे. भाताला छान कलर आला आहे. शिजलेला भात खालवर करून एकसारखा करूया. शेवटी 1 चमचा साजूक तूप सोडलं की भाताला एक छान चकाकी येते. तुम्ही ह्या पद्धतीने नक्की हा वाटाणा भात करून बघा. तुम्हाला ही माझी रेसिपी कशी वाटली ते मला कमेंटद्वारे नक्की कळवा. तुम्ही वाटाणा भात कोणत्या पद्धतीने करता हे पण मला नक्की सांगा. बघा, आपला वाफळलेला वाटाणा भात तयार आहे. तुम्ही हा भात कढी किंवा लोणच्यासोबत नक्की ट्राय करा. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच अस्सल महाराष्ट्रीयन रेसिपीजसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.